फ्रंट फूटचा वापर चांगला झालाय, चेंडूला पाठवलाय लॉंगॉनच्या वरतून आलेला आणखीन एक A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. जय सुनील गावस्कर, कपिल देव, अजय जडेजा, सतीश तेंडुलकर, अनिल कुंबळे, विनोद कांबळे, श्रीनाथ गांगुली. बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावर स्टेडियमची सावली. मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका, उडवून टाका खटका आणि करा माझी सुटका. बाळा आता घे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे. जय कलंदर बिलंदर दलिंदर, घेतील तुला अंधार. बोल विस्की आता आणतोस का नंतर? हो पण बाबा बोलू नको काय, मी गावठी पित नाही. आगे येत आहेत आणि चल जा घाई घाई. मागा पुढं पाहू नको, वेळ नाही लावू नको, चुकांडी देऊ नको, बाळा घरी जाऊ नको. अरे देव सारे कोपतील, तुझ्यावर टपतील, लय तुला चोपतील. निघ आता. कीने में कदौ जाल फंस गई जल मछली. कीने में कदौ जाल फंस गई जल मछली. अरे कीने में कदौ जाल. षटकारानं 40 धावा धापटा लागल्या गेल्यात. क्रिकेट हार जीत होत असतं आणि हे नेहमीच तर अनेक असे जे क्रिकेटचे चाहते असतात, जेव्हा तुम्ही जिंकत असता तेव्हा ते टीमला तुम्ही डोक्यावर घेत असतात. जेव्हा टीमचा तर थोडासा पडता काळ असतात तेव्हा त्यांचे समर्थक त्यांना सावरण्याचं काम देखील करत असतात. सुरुवातीक सर तर आपण तिरंगाची स्पर्धा देखील अनुभवलीत. गोवडणी टीम थोडंसं बॅकफुटला गेला होता, पण आज या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा कमबॅक देखील पाहायला मिळाला. गत वर्षामध्ये सुपर 4मध्ये हा संघ दाखल झाला होता आणि चांगली कामगिरी देखील पाहायला मिळाली होती. अतिशय एक दमदार तर योगदान नेहमीच गोवडणी टीमसाठी तुमचं देखील राहतं. यावेळचा बॉल अगदी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, स्वतः यष्टीरक्षक धावले होते. अपील जरूर झाले मैदानात, नक्की कशाची अपील? पंचांवर दबाव टाकण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय आणि त्यानंतर दोन्ही पंच संवाद साधतील आणि त्यानंतर आमच्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल. हे फार महत्त्वाचं. चेंडू रिलीज केला, अगदी खोलामध्ये टाकण्याचा देखील प्रयत्न झाला आणि कम्मालीचा झेल कॅरी देखील झाला आहे, पण त्यानंतर अगदी योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत येत असताना पंच सांगतील इट्स आउट. पहिला हादरा लागलाय पेरकोणी या संघाला आणि तिथून खेळाडू क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. सुपली सोन्या महत्वाची विकेट गोलंदाज दृष्टांत मिळवून दिला.
ज्या प्रकारे तेजस पाटीलला प्रतिचा इशारा देखील दिलाय. बऱ्याच कर तर चेंडूंच्या नंतर एक पहिला हादरा लागलाय तो म्हणजे पिरकोन या टीमला. मैदान दाखल झाले तर प्रसाद गाबण पिरकोन टेनिस क्रिकेटला खतर रिप्रेझेंट करणारा हा एक अष्टपैलू असा खेळाडू. बऱ्याचशा क्रीडांगणावर जर प्रसादचा खेळ पाहायचा झाला तर चांगली कामगिरी या खेळाडूंना अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये केल्या आणि तो तिसऱ्या क्रमांकावर देखील दाखल होताना देखील पाहायला मिळाला. 40 धावांची पार्टनरशिप उभी गेली होती ती म्हणजे तेजस पाटील आणि त्याला साथ देत असताना आदिश मोकलला आपण पाहिलंय. विकेट पहिली जरूर गेले पण चांगल्या धावा उभारल्या त्या म्हणजे पिरकोन या टीमनं. गोलंदाजी दृष्टांत सध्या करतोय त्याच्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिली विकेट जरूर मिळवली ते म्हणजे शिवशंभू करंजा टीमनं. यावेळचा बॉल चेंडू पडल्यानंतर हातभर वळवण्याचा खरं तर हाही देखील प्रयत्न जरूर राहिला पण इथून मात्र शरीरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न एकत्र सातत्यानं पाहायला मिळतात. दृष्टांना थोडीशी इंजुरी जरूर आहे त्याला देखील पण यावेळचा चेंडू पुन्हा त्या शरीरापेक्षा दूर टाकण्याचा प्रयत्न अगदी त्याच्या फिंगरमध्ये पाहायला गेलं तर एका फिंगरमध्ये रॉड देखील आहे. हे सांगत असताना 12 मॅन आत्ताच खरं खेळवण्याची टीम खेळली त्यामध्ये हरीश पाटीलला पाहिलं तर त्याच्या पायाला इंजुरी आहे पण तरी देखील गावासाठी खेळायचं आहे. हे खरं क्रिकेटचं प्रेम असतं. हे गावाप्रती क्रिकेट खेळणारे एखादं खेळाडू असतात जे की त्यांनी खरं तर गावासाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळलेत आणि गावाचं क्रिकेट टिकवण्यासाठी नेहमीच न स्वार्थासाठी ना पैशासाठी जो क्रिकेट खेळतो गावासाठी तो नेहमीच लोकप्रिय घडत असतो. असे अनेक खेळाडू असतात जे इंजुरी विसरून आपल्या टीमसाठी खेळत असतात. यावेळचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा हातभर वळवण्याचा हा देखील प्रयत्न राहिला आहे. आउटसाईड ऑफ स्टंप शहरापेक्षा थोडीशी दूर टाकण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 43 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दृष्टांत हेच सांगतोय. आपण नयन थळी आणि दृष्टांतला ऑन द स्क्रीन पाहू शकताय. चेंडू पडल्यानंतर जवळजवळ 90 अँगलनं करते फिरवण्याचं काम तो देखील करतोय. मैदानात आज करंजा टीम बऱ्याच वर्षांनी करत तर नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हा देखील संघ दाखल झाला. या वेळचा हा बॉल हाच प्रयत्न मागातपासून दृष्टांत करत होता की लेग एस्टीच्या बाहेरून टाकून अगदी ऑफ एस्टीच्या स्टंपवरून बॉल काढायचे आहेत पण थोडेसे मागातपासून एक्स्ट्रा स्वरूपात देखील धावा त्यांनी खर्ची केल्यात पण आता चांगली वापसी करून दिल्या. यावेळचा आणखीन एक बॉल याचसाठी खरं तर हा गोलंदाज ओळखला जातोय. आणखीन एक डॉट बॉल त्यांना देखील पाहायला मिळाला आहे. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या बॅटिंग करत असताना पिरकोन या संघाच्या 1 बाद 43 धावा. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 43 धावा धावपडला लागल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रसाद गावण ऑन द नॉन स्ट्राईकला आपण त्याला पाहू शकता. 3 चेंडू तो देखील डॉट खेळला. प्रसाद गावण एकत्र मोठं नाव आहे पिरकोन टेनिस क्रिकेटमधील. एक चांगली कामगिरी करणारा एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून पिरकोनमधील प्रसादकडे देखील पाहिलं जातं. समोर आपण आदेश मोकलला पाहत आहे ज्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आला. गोलंदाजीसाठी यज्ञेश ठाकूर प्राऊड ऑफ करंजा. यावेळचा पहिलाच बॉल भन्नाट वेग जरूर होता पण वेगापेक्षा देशाईन गोलंदाजी यज्ञेशी जरूर राहिलाय. अजूनही मला खरं तर रायगड प्रीमियर लीगचं 3रं आणि 2रं पर्व आठवतंय. जय माता दी सोनारी संघातून खेळत असताना काय कमालीची बॅटिंग यज्ञेशनं दाखवली होती. शॉर्ट बट स्पीड फार कमी चेंडू खेळायचे आणि ते देखील सर्वात लांब षटकार मारण्याचे विक्रम. कव्हरच्या वरतून जी षटकार यज्ञेशच्या बॅटमधून येतात ना ती देखण्याजोगी नेहमीच पाहायला मिळत असतात. यावेळचा आणखीन एक बॉल लेग एस्टीच्या थोडासा बाहेरून जरूर राहिलाय. थोडीशी लाईन भरकटल्या त्यामुळे दिशाने गोलंदाजी करत असताना पण यज्ञेशला जरूर पाहतोय. 2 त्यानं खराब चेंडू देखील फेकले. धावपटा धावा लागले गेल्या त्या 45 धावा 45 रन्स येत असताना इथून करंजा संघ सुद्धा बलाढ्य पण आज पिरकोन याच विभागातील याच बिल्डमधील आणखीन एक ताकदवर संघ. यावेळचा बॉल थोडासा अकूट टप्प्याचा होता. डी बॅकवर्ड स्पेलिंगमध्ये क्षेत्ररक्षक आलेत. 1 धाव इथून कंप्लीट दुसरी धाव घेण्यासाठी थांबवलं.
चांगलं खरं तर फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आता चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. प्रेक्षकांची तेवढीच गर्दी आहे या विभागामध्ये. क्रिकेट खरं तर हा खेळ धर्म मानला जातो आणि या विभागामध्ये आल्यानंतर खरं तर एक लोकप्रियता नेहमी अनुभवायला मिळत असते. अनेक प्रेक्षक आपल्या टीमसाठी समर्थन करण्यासाठी. जसं फुलटॉस बॉल ऑन द राईस खेळलाय, चेंडू चाललाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून, इथून मात्र लॉंग ऑफ क्लिअर केलं जात आहे. मिळतील धावा 6. माझी सायकल आली, छम 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 छमिया निघाली, बसवली दांड्यावर, जरा दाबून हँडल धर, नाहीतर पडशील तोंडावर, जरा आवळून दांडा धर, नाहीतर पडशील तोंडावर. आ आ विशाल गावड मैदानात दाखल होत असताना यज्ञेश ठाकूरनं महत्वाची विकेट मिळवून दिली. प्रसाद गावडला अगदी स्वस्तामध्ये बाद केल्या. डावखोऱ्या हाताचे विशाल गावड पिरकोन टेनिस क्रीडमधील आणखीन एक खरं तर एक मोठं नाव आहे. अतिशय एक नामांकित हा देखील खेळाडू राहिला आहे. तालुक्याने या संघातून देखील खेळताना आपण विशालला पाहिलं आणि एक डावखोऱ्या हाताचा एक विस्फोटक खेळाडू म्हणून पिरकोन संघाचा एक आक्रमक खेळाडू त्याच्याकडे देखील पाहिलं जाते. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 52 धावा, 52 रन्स. यावेळचा हा चेंडू स्लोवर फिंगर रोल करण्याचा प्रयत्न, धाव घेतल्याचा देखील प्रयत्न केला. एका चेंडूवर आपण हे महानाट्य जरूर पाहिलंय. शरीरापेक्षा हे थोडीशी दूर चेंडू यज्ञेश टाकला होता. स्लोवर डिलिव्हरीचे चेंडू हाताळायचे होते. 1+1 2 धावा खर्ची केल्यात. गोलंदाजी करत असताना यज्ञेश ठाकूरनं अगोदरच थोड्याशा धावा भरपूर खर्ची झाल्या, त्या म्हणजे करंजा टीमच्या गोलंदाजांकडून, आणि त्यामध्ये आणखीन भर टाकत असताना यज्ञेश ठाकूरला देखील पाहू शकतोय. प्रचंड एक्स्ट्रा स्वरूपात खरं तर बॉल आपण या संपूर्ण इनिंगमध्ये पाहिलेत. 2 नो बॉल आलेत. आतापर्यंत जर विचार केला तर जवळजवळ 4 वाईट टाकलेत, ते म्हणजे गोलंदाजानं. त्यामुळे एक्स्ट्रा स्वरूपात प्रचंड धावा खर्च केल्यात करंजा टीमनं. यावेळचा फटका एलिव्हेशन कमी आहे, फसला गेलाय. स्वतः यज्ञेश धावलाय आणि कमालीचा झेल त्याने टिपलाय आणि महत्त्वाचा हादरा लागलाय तो म्हणजे पिरकोन टीमला, आणि तिथून खेळाडू होतील आदेश मोकल, झेल बाद.
महत्त्वाचे 2 विकेट एकाच ओव्हरमध्ये देखील यज्ञेश ठाकूरनं मिळवून दिलेत. त्यामुळे करंजा टीममधील एक बेस्ट ऑलराऊंडर, अगदी उरण प्रीमियर लीग असू दे, रायगड प्रीमियर लीग आणि व्यावसायिक संघातून मध्ये खेळत असताना पण यज्ञेशला पाहिलं आणि त्याचा कारनामा देखील त्यानं दाखवला. सुरुवातीला 2 वाईट चेंडू जरूर आलेत, पण त्यानंतर वापसी आणणारे षटक देखील हाताळत असताना पण त्याला पाहू शकतोय. मागील 5 चेंडूमध्ये 11 धाबा खर्च केल्या, 2 महत्त्वाचे विकेट देखील मिळवलेत. यावेळचा बॉल क्षेत्ररक्षक थोडासा दूर टाकण्याचा देखील प्रयत्न राहिला. मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल रन्स कंप्लीट दुसरीसाठी परतले देखील. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागले गेल्या. त्या बॅटिंग करत असताना पिरकोन 11 पिरकोन या टीमच्या 3 बाद 56 धावा. आपण इन्व्हाइट करूया गोवटणे टीमच्या कॅप्टनला. आपण लगेच रिपोर्टिंग करा. गोवटणे टीमचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करा. छप्पन्न धावा. अजूनही एक शेवटचं षटक बाकी आहे. आपण सध्या स्पर्धा एन्जॉय करताय. DJ सॅम व मनीष शिवकर आयोजित युवा नेतृत्व प्रीतमदादा चषक 2025 आणि या स्पर्धेतील आजची दुसरी रात्र 2 सामने जिंकलेत महाराष्ट्र केक्स चिरनेर या टीमनं. आणि मगाच्या मॅचमध्ये गोवटणे टीमनं देवळोळी या संघाला पराभूत केला. आणि एका बाजूला उरण शहरातील एक मातबर करंजा संघ देखील पाहायला मिळतो आणि उरण पूर्व विभागातील पिरकोन दोन्ही बलाढ्य संघ. 4 षटकांचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपटा धावा लागले गेल्या त्या 56. शेवटचं षटक गोलंदाज दाखल होईल. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा अक्षय पाटीलला इन्व्हाइट केला, ज्यानं दुसरं षटक अनुभवलं होतं, जिथं 19 धावा त्यानं देखील खर्च केल्यात. आणि ISPLचं पहिल्या पर्वामध्ये खेळताना आपण अक्षय पाटीलला पाहिलं होतं. लोवर फुल टॉस. यावेळचा हा बॉल विशाल गावणचा फटका चांगला सजवलाय. त्याच्या बॅट मधून आलेला हा वेलकम बाउंड्री. सुंदरा पहिल्या चेंडूवर चौकार आलाय विशाल गावणच्या बॅटमधून. स्वागत केलं अक्षय पाटीलचं. 60 धावा दाबडल्या लागल्या गेल्यात. यावेळचा बॉल थोडंसं उचली घेऊन जाणार जरूर पाहायला मिळाला. एक गुटका टेकून तर फटका खेळायचा जरूर होता, पण शरीराच्या थोडीशी दूर टाकण्याचा प्रयत्न अक्षय पाटीलने देखील केलाय. त्यामुळे एक डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळतोय. गोवटणे टीम खरं तर आपण सुद्धा रेडी पोझिशनमध्ये राहा. बोकडवेराची संघर्ष योद्धा जी स्पर्धा पार पडली तिथे सुद्धा उपविजेता ठरलेला हा पिरकोन गोवटणे टीम देखील आपल्या खेळताना पाहायला मिळेल. त्या स्पर्धेमध्ये जर विचार केला चांगले खेळ पाहायला मिळाला संपूर्ण टीमचा. निशांत बर्तकला खरं तर पहिली मालिकेची बाईक घेताना आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिले होतं. संघर्ष योद्धा बोकडबिराची रणजी क्रिकेट स्पर्धा. यावेळचा बॉल भन्नाट वेग जरूर होता अक्षय पाटीलचा आणि एक चांगली खरं तर गोलंदाजी देखील पाहायला मिळत्या. इथून हा चेंडू पडल्यानंतर अगदी भन्नाट वेगानं हाताळत असताना पुढे आलेत आणि यावेळचा फटका सजवला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा पार. विशाल गावणच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार. धावा दापडला लागले गेल्यात. अक्षय पाटीलच्या विरोधात आक्रमण करतोय विशाल गावण. फार महत्वाचा षटक आहे आणि या षटकामध्ये 1.5 ओव्हरमध्ये धावा बनवायच्या आहेत. करंजा संघाच्या विरुद्ध धावा बनवायच लागतील पिरकोन टीमला देखील.
कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला दुसऱ्या सत्रामध्ये खरं तर आपल्याला यज्ञेशी देखील बॅटिंग पाहायला जरूर पाहायला मिळणार आहे. अकुटप्प्याचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. एलिव्हेशन इथं करा पाहायला मिळतंय. बराच वेळ चिंडावेमध्ये जेल कॅरी केला जातोय. आणखीन एक हात लागलाय पिरकोन या टीमला आणि खेळाडू क्रमांक 14 होईल मैदानाच्या बाहेर. हाताला धरलं टीमची समर्थक सनीदादा पाटील यांना आपण इन्व्हाइट करूयात आणि त्यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. शनिकुमार पाटील एक उत्कृष्ट समालोचक या विभागातील आणि त्यांचं सुद्धा इथं आगमन पाहायला मिळत आहे. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली खरं तर वापसी पाहायला मिळाली. अक्षय पाटीलची 2 चौका जरूर आलेत पण महत्त्वाचा विकेट देखील मिळवला. विशाल गावणला परत इशारा त्यानं दिलाय आणि मैदानात नवीन खेळाडू अभिजित गावण 6व्या क्रमांकावर दाखल होत असताना आणि या इनिंगमधील आणखीन शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धावपडला धावा लागले गेले त्या 64 धावा 64 रन्स लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा बॉल त्याला खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी पलटलेत देखील. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली. 2 धावा देखील कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव घेत असताना इथून खेळाडूतील धावबाद. 5 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना पिरकोन 11 पिरकोन या संघाच्या धावपटला धावा लागले गेल्या त्या 66 धावा आणि 67 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते शिवशंभो करंजा टीमसमोर. थोडं स्पीडअप करा. येणारी 30 बॉल जिंकण्यासाठी 67 धावांची गरज. जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तसा आपण आवाज ऐकूयात. रिवॉल्टची मात्रे मॅन्थोरम ओले यांचा आपण आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद विपुल पाटील. चला मॅच आपण लगेच सुरुवात करूया. प्लीज कोऑपरेट करायचं आहे. मी दोन्ही टीम्सना विनंती करतोय की आपण सहकार्य करा तुम्ही. पहिल्या सत्राचा इथे खेळ समाप्त झालाय. आपण पाहत आहोत युवा नेतृत्व प्रीतमदादा चषक 2025 हे अप्रतिम आयोजन. आमचे लाडले आयोजक समीरजी कोळी आणि मनीष शिवकार, आमचे सर्व सहकारी मित्र परिवार सर्वांच्या या मेहनतीनं या आयोजनाचा आज आपण हा कार्यक्रम पाहतोय. अर्थातच शेतकरी कामगार पक्ष, जय हनुमान क्रिकेट क्लब, गावदेवी क्रिकेट क्लब आणि स्टार बॉयज सर्वांच्या मेहनतीने हे आयोजन आज आपण पाहतो. आजची रात्र दुसरी, उद्या मेगा फिनाले. टेनिस क्रिकेटचा थर्रार मात्र या मैदानावर तुम्हाला उद्याच्या रात्रीमध्ये देखील पाहायला मिळेल. समीरजी कोहली आज स्वतः खरं तर हे मंडप डेकोरेटर्स आहेत, त्यामुळं कोणत्याही गोष्टीची तुम्हाला उणीव भासणार नाही आहे स्पर्धेमध्ये. बघा पाहुण्यांचा आल्यानंतर काय कशा पद्धतीनं स्वागत होतो, सन्मान होतो, काय पुष्पवृष्टी होती त्यांच्या अगदी माथ्यावरती. प्रत्येक मान्यवर आल्यानंतर आमचे DJ मास्टर साई एक वेगवेगळी संगीतं तुमच्यासमोर पेश करतायत. हे सारं या आयोजनामध्ये मला पाहायला मिळतं आहे. एक प्रतिम आयोजन दुसऱ्या वर्षामध्ये, दुसऱ्या पर्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आहे. येणाऱ्या कालामध्ये हे मैदान राहील की नाही त्याची थोडीशी चिंता आहे. केलवणे गावाला मैदानाची गरज आहे या येणाऱ्या कालामध्ये. त्यामुळं टेनिस क्रिकेट थांबणार नाही आहे, परंतु मैदानाचा अभाव मात्र आपल्याला सर्वांनाच आहे. जेव्हा आपण शेतं होती आपली, शेतं कापल्यानंतर शेतामध्ये विकेट बनवायचो, त्यानंतर मात्र लगेच क्रिकेट सुरू करायचो, परंतु आता मैदान नाही आहे. हा मोठा प्रश्न आहे. नागेश थळी यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. हां, डेफिनेटली. जर मालिकावीर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये खास आकर्षण मालिकावीर बायसिकल ज्यांच्याकडनं पुरस्कृत केले ते आमचे नागेशजी थळी. नागेश थळी आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे.
मित्रांनो, आपण मॅच पाहतोय आजच्या दिवसातला हा अगदी लास्ट शेवटचा फ्रेश सामना, 5 षटकांचा तो सामना. तो म्हणजेच एका बाजूला पिरकोन 11 आणि दुसऱ्या बाजूला शिवशंभो करंजा. हा, बॉल बॉयज. पिरकोन गावचे साई भक्त बलिराम पाटील. बघा, पिरकोन गाव आणि या गावामध्ये देखील साई भक्त आहेत. बलिराम पाटील, आपल्याला विनंती आहे की आपण यावं. हा, खरं तर केलवणे ते शिर्डी पदयात्रा, 150 साई भक्त या पदयात्रामध्ये सहभागी असत आहेत. पिरकोन गावचे निव्वळ. खरं तर हे खास आकर्षण आहे आणि मी विनंती करतोय की बलराम पाटील आपण यावं या व्यासपीठावर. थकले जरी पाय आम्ही चालत राहू. बाबा, तुमच्या दर्शनाला प्रत्येक वर्षी आम्ही पायी चालत येत राहू. खरं तर हे पदयात्री चालत येणारे जे साई भक्त आहेत ना, ते आज मनोभावे साईबाबांची सेवा करत असतात, भक्ती करत असतात. आणि म्हणून तर आज या गावामध्ये 150 जवळ साई भक्त आहेत. इरादे बनते बनकर बिगड़ जाते हैं, शिरडी वही जाते हैं, उन्हें साई बाबा बुलाते हैं. ओम साईराम, श्रद्धा और सबुरी, सबका मालिक एक. खरं तर साईबाबांचे परम भक्त देखील या गावामध्ये पाहायला मिळत आहेत. सर्व करूया मॅचला सुरुवात. ओम साईराम. सूरज मुकाल. स्पेलिंग मिस्टेक. नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहता लाईव्ह स्क्रीनवर अगदी आपण बघितल्यानंतर 72 चौकार आणि 84 षटकार संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आतापर्यंत. पूर्ण लिखाजोगा तुम्हाला पाहायला मिळाली. गेम इज ऑन. मॅचला करूया सुरुवात. बंटे ऑन स्ट्राईक, तर गोलंदाजीच्या उंबरट्यावर सूरज मोकाल. आव्हान आहे तब्बल विचार केला तर 67 धावांचं. पहिला बॉल स्ट्रेट ड्राईव्ह फटका 30 यार्ड सर्कलमध्ये. अगदी आपण बघितलं तर श्री मिडॉफ कडे क्षेत्ररक्षक तैनात होता. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. 67 धावांचं लक्ष्य म्हटलं तर पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल बॅट्समन बंटे आणि यज्ञेशला. आडव्या बॅटने केलेला प्रयत्न. इथे मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क कोणताही येत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. खूप चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये जेवढे बॉल तुम्ही डॉट खेळाल ना, मग तुमच्या समोर एवढं मोठं आव्हान असल्यानंतर डॉट 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 बॉल हे तुमच्या खरं तर अगदी अंगलट येतील. कठीण संघर्ष करावा लागेल. व्हॉट ए बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी. परंतु इथे मात्र हा आउटसाइड ऑफ स्टंप सोडून गेल्यानंतर पंचाने वाईड बॉल घोषित केला. बॉल जसा पडला ना, वेगाने निघून गेला होता. आम्हालाही वाटलं की बॉल योग्य आहे, परंतु इथे मात्र पंचाने केलं घोषित की इथे अगदी येस अंपायर सिग्नल करतायत की माफी असावी. येस, डॉट बॉल, वाईड बॉल. रुपेश कोंडिलकर यांच्याकडनं बक्षीस आलंय. फुलटॉस बॉल फेकला. त्या बॉलचा पुरेपूर फायदा घेतलाय. बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय. बघा, आपण पाहिलं ज्या पद्धतीनं अगोदर वाईड बॉल आला, त्यानंतर ठोकलेला षटकार. दंगाची धावसंख्या धावफलकावर 7. हा चांगला चेंडू आहे. या अगोदर फुलटॉस बॉल फेकल्यानंतर फलंदाज बंटीनं बरोबर वाजवली होती घंटी. तिथे षटकार ठोकला होता. त्यानंतर मात्र सूरज मोकलनं देखील पलटवार केला. तिथे डॉट बॉल जातो. संघाची धावसंख्या स्थिर स्थगित 7. षटकातले आतापर्यंत 4 बॉल फेकून झाले. 7 धावा आल्या आहेत. अप्रतिम टोला. काय जबरदस्त टोला लगावला बघा. जसा चेंडू आला स्टँड अँड डिलिव्हर केला. फाईन लेग कडे ठोकलेला हा खणखणीत चौकार. दोन्ही राहू द्या तुम्हाला खालची खोली
करंजा टीम बॅटिंग करत असताना बघा आमचे डीजे मास्टर नन्हे मुन्ने राये, सॅम डीजे सॅम सुपुत्र पुन्हा एकदा जॉईन झालेत समीरजी कोहली यांचे ऑपरेटिंग करत असताना. नेक्स्ट बॉल पंचांना पार करून चेंडू फेकेल. ओहो काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, खराब फिल्डिंग, चेंडू गेला थर्ड मॅन एरियाकडे, पंचांचा इशारा येईल. यस शिवराय, खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकता. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे मित्रांनो, नक्कीच महाराष्ट्राची शान आहे. ज्या रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळा ओम साई पदयात्रा मंडळ, खरं तर या मंडळाचे कार्याध्यक्ष विष्णूजी पाटील यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. विष्णूजी पाटील आपलं सहर्ष स्वागत या युवा नेतृत्व प्रीतमदादा चषक 2025 मध्ये. समीरजी कोहली, मनीष शिवकर यांच्या वतीनं तुमचं सहर्ष स्वागत. खूप चांगली स्पर्धा, मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. ही स्पर्धा आहे केळवणे गावाच्या अभिमानाची, ही स्पर्धा आहे केळवणे गावाच्या स्वाभिमानाची. अप्रतिम स्पर्धा बघा. या स्पर्धेची दुसरी रात्र, प्रचंड मेहनत घेतली आमच्या आयोजकांनी या स्पर्धेसाठी. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये काय बघा, प्रेक्षकांची देखील खूप चांगला या ठिकाणी प्रतिसाद देखील पाहायला मिळाला. षटक क्रमांक सुरू असताना पहिलं पाहायला मिळालं 15 धावा धावफलकावर. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. करायचे आहेत तब्बल शिवशंभो करंजा टीमला 67 धावा. मात्र त्यांच्या विरोधात खेळणारा संघ, ओहो पहिला बॉल, इथे मात्र हा बॉल जातोय डॉट. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, करायच्या आहेत पण 5 ओव्हरमध्ये 67. सुरुवात चांगली झाली आहे, परंतु गोलंदाज प्रसाद कशा प्रकारची गोलंदाजी करेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, अगदी बॉलवर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक पाऊल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र तिथेही पंचाचा कोणताही विषय नव्हताही. अर्थात बॅट्समन रिव्ह्यू, वाईटसाठी बॅट्समन रिव्ह्यू आहे, त्यामुळे चेक करावं लागेल पंचांना. ऑन द लाईन, इट्स अ फेअर डिलिव्हरी, डेफिनेटली ऑन द लाईन आहे. बॉल बरोबर लाईनच्या वरून गेला आणि अंपायरचं योग्य डिसिजन होतं, त्यामुळे बॅट्समन रिव्ह्यू अनसक्सेसफुल, त्यांचा रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिला आहे. इथे रिव्ह्यू त्यांना घेता येणार नाही यापुढे, याची नोंद घ्यावी. इथे मात्र जाऊया मॅचच्या दिशेनं. ओहो लवली स्टॉक लॉफ केलाय, वाईड डिश लॉंग ऑफ कडे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बरोबर उभा. इलिमिनेशन राहिलं कमी आणि फलंदाज होईल झेलबाद. जबरदस्त कमालीचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळतंय. खरं तर समीरजी कोहली यांनी सर्व या स्पर्धेमध्ये घरची यंत्रणाच वापरली आहे. मॅन पॉवर, घरचीच मॅन पॉवर आहे. चिरनेर मटन शॉपचे ओनर राहुल मोकाल यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. सर्वांचं करूया स्वागत. इथे मात्र धावसंख्या 15-15 1 विकेट. षटक क्रमांक सुरू आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 बॉल 3 चेंडू डॉट गेलेत. गोलंदाज
प्रसादचे. हो लवली बॉलिंग. काय गोलंदाजी करतोय हा शिवशंभो करंजे टीम. ज्या पद्धतीने 67चं गरज असताना पिरकोन 11 पिरकोन टीमचा गोलंदाज प्रसाद वाखान्य जो गोलंदाजी करतोय, तिखट मारा करतोय, भेदक मारा करतोय. आमचे सुनीलजी वर्तक या मॅचचा आनंद घेत आहेत. बेस्ट टायमिंग स्ट्रोक आणि आता मात्र मिळाली ही विकेट. विकेट नंबर 2 जाईल तंबूच्या आश्रयाला. प्रतिम गोलंदाजीचं जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. खास करून प्रसादनं ज्या पद्धतीनं दुसऱ्या षटकाला सुरुवात केली ना, पहिले 3 बॉल डॉट फेकले त्यानं. त्यानंतर मी म्हटलं की 3 बॉल डॉट फेकले आणि त्यानंतर मात्र विकेट विकेट आणि डॉट विकेट. म्हणजे आतापर्यंत एकही धाव त्यानं खर्च केले नाही असा हा हर हुन्नरी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रसाद गावंडचं कौतुक करावं लागेल. पिरकोन 11 पिरकोन संघाचा आहे एक महत्त्वपूर्ण गोलंदाज. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या, परंतु प्रसादनं आतापर्यंत 5 बॉल डॉट फेकलेत, एकही धाव खर्च केले नाही. म्हणजेच मेडन ओव्हर निर्धाव षटक फेकला जाईल का प्रसादचा या इनिंग मधला. ऑन स्ट्राईक डावखुरा फलंदाज प्रथमेश. हो नक्कीच इथे निर्धाव षटक. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या स्पर्धेतला निर्धाव षटक मेडन ओव्हर प्रसाद गावंडनं फेकलाय. अप्रतिम गोलंदाजी, तिकट मारा, भेदत मारा आज या मैदानावर पाहायला मिळाला. पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यानंतर असं वाटलं की 2 ओव्हरमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा होतील, परंतु नाही, 15वरच थांबावं लागलं. कारण प्रसाद गावंडनं फेकलेला षटक अक्षरशः निर्धाव, कमालीचा षटक. अप्रतिम गोलंदाजी, अगदी कौतुकास्पद, स्तुतिदायक. प्रशंसा करावी तेवढी कमी. आजकालच्या या टेनिस क्रिकेटमध्ये निर्धाव षटक फेकणं खाऊ नाही मित्रांनो. MRIचा बॉल नाही आजकाल. नेव्हिया, टेनेक्स, फुलटॉस, सिक्सर अनेक कंपनीचे बॉल आलेत. त्यामुळे गोलंदाजांचं कर्दनकाल आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रसाद गावंडनं फेकलेले षटक, मी म्हणेन पिरकोन 11 पिरकोन संघ कौतुक करा या गोलंदाजाचा डेफिनेटली. आता मात्र जिंकण्यासाठी आता जर विकेशन बघितलं तर 18 बॉल आणि 52 धावा. हा चेंडू बॅटला ब्रश झाला. फर्स्ट लिफ्टकडे क्षेत्ररक्षक आहे उभा, माघारी परतवलं क्षेत्ररक्षक. ज्या पद्धतीने फलंदाजाला माघारी परतवावं लागलं, ज्या पद्धतीनं आपण बघितलं दुसरी धाव घेण्याचा कोणताही किंवा पहिली धाव घेण्याचा एक प्रयत्न केला त्यांनी. 16 धावा एकंदरीत 15 ना 16 धावा धावफलकावर. पहिल्या बॉलवर गणेश तारेच्या एक आली आहे. शिवशंभो करंजा संघाला आता खूप मोठं प्रयत्न करावे लागतील. 67 तर लक्ष आहे. 5 षटकांमध्ये पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला ना, त्यानंतर असं वाटलं की करंजा टीम गोवटने ज्या पद्धतीनं या पिरकोन 11 पिरकोन संघाच्या विरोधात हा मॅच जिंकू शकेल, परंतु नाही आहे. काय धारदार गोलंदाजी होते. हा चेंडू शॉट स्क्वेअरलेगकडे एक सिंगल मिळेल. एका धावेनं हलुका होईना, परंतु तिसऱ्या षटकामध्ये आता धावसंख्या पुढे सरसावते. दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे लगाम लावली आहे, रोख लावली आहे गोलंदाज प्रसाद गावंडनं. एकही धाव खर्च केली नाही. 2 विकेट घेतले आणि एकही धाव खर्च केली नाही प्रसाद गावंडनं. तिथून कलाटणी मिळाली आहे मी म्हणेन या मॅचला. परंतु आता आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, विस्फोटक बॅटिंग करावी लागेल. परंतु गोलंदाजी अगदी टिचून होतोय.
बरोबर प्रॉपर ज्या पद्धतीने टप्पा आहे ना त्या टप्प्यावर गोलंदाजी होत असते ना, आता फलंदाजांना पूर्णपणे बीट करून सोडलेत असं म्हणेन मी. धावसंख्या धावफलकावर एकंदरीत 67 धावांचं लक्ष टोटल 30 बॉलमध्ये होतं. आता ते समीकरण हळूहळू बदलत. गणेश तारेनं 3 बॉलमध्ये 3 खर्च केल्यात. षटकार चौकार मारावे लागतील. फुलटॉस बॉल वाईडिश लॉंग ऑन कडे अजून एकदा 1 रन, म्हणजे 4 बॉलवर फक्त 4 धावा आल्या. इक्का दुक्का से कुछ नहीं होगा दोस्तों, आपको सिक्सर और चव्वे की जरूरत है. म्हणजे षटकार चौकारांची आता नक्कीच नितांत गरज आहे. जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल ना तर प्रथमेश बंटीला अगदी ठोकम ठोक करावं लागेल. 14 चेंडू 48. हाँ ये टुक्कू टुक्कू नहीं चलेगा अमित पाजी के भाषे में. इथे फक्त 1 धाव. एक धाव. जसा बॉल पडला ना खोलवर पद्धतीचा अगदी डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्यास भाग पाडलं आणि 1-1-1-1 असं करत करत 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 बॉलमध्ये फक्त 5च धावा दिल्या. काही कमालीचं षटक गणेश तारे देखील व्यक्त. प्रत्येक गोलंदाज त्याच्या पावलावर पाऊल टाकत गोलंदाजीची करिश्मा कामगिरी करतोय. या बॉलवरही एकही धाव मिळणार नाहीये. म्हणजे 5 फक्त धावा आल्यात 6 बॉलमध्ये. कमालीचं षटक फेकलंय गोलंदाज पिरकोन 11 पिरकोन टीमच्या गोलंदाजांनी. आणि आता मागणी आहे काहीतरी. काय पाहिजे? पाणी, स्प्रे, रिलीफ स्प्रे द्या आणि पाणी घेऊन जा. पाहता 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि फक्त 20 धावा धावफलकावर. 3 ओव्हर 20 धावा 67चं लक्ष आहे. म्हणजे अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे, ती उर्वरित 12 चेंडूमध्ये. मॅच कठीण झालाय. मॅच पूर्णपणे आता संघर्षात्मक लढाईच्या वातावरणामध्ये पाहायला मिळेल. 12 बॉल 47 धावा. कठीण सामना. अगदी डोई जड झालाय आता. नाकी नऊ येईल या मॅचच्या सगळं तर विजयासाठी. 12 बॉल 47 धावा. करंज टीमची खूप खराब फलंदाजी, खराब सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या. रिलीज फ्रे आहे का? श्री गोपाल पाटील सौजन्याच्या आपण बघतो त्यांच्या टी शर्ट परत सुरू करणारे पिरकोन 11 पिरकोन संघाला. शिवशंभो करंजा संघ पूर्णपणे आता अडचणीत आलाय. अक्षरशः एवढ्या अडचणीत आलाय ना की 12 बॉल आता त्यांना 47 म्हटलं ना तर अगदी घाम गाळावं लागेल. या थंडगार वातावरणामध्ये मेहनत करावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 67 धावांचं लक्ष आहे. सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, परंतु नंतरच्या 2 गोलंदाज, एक प्रसाद गावंड आणि गणेश तरे, या दोघांनी अशी लगाम लगावली ना गोलंदाजीतून की अक्षरशः बांधून ठेवले या फलंदाजांना, जखडून ठेवले. अजून एक डॉट. गोलंदाज 4थ्या क्रमांकावरचा. खराब फलंदाजी. करंजा संघ तुम्ही काय करता आता? शिवशंभ करंजा 8वा बॉल तुम्ही डाऊट खेळलात. एकंदरीत जर विचार केला ना या आतापर्यंत इनिंगचा लगातार 8वा बॉल डॉट. 9वा बॉल मात्र ठोकलाय. अगदी वाईडिश लॉंग ऑन कडे याच फटक्यांची गरज आहे. फ्लॅट अँड पॅरलल सिक्सर. बऱ्याच कालावधीनंतर आलेला षटकार. यस शॉट स्क्वेअर लेगला
फुल्लर लेनचा बॉल जसा मात्र इथे चेंडू ग्लान्स केला क्षेत्ररक्षक होता उभा टिपला जातो जेल विकेट नंबर 3 बॅक टू डग आउट गल्लीत वरती मारण्याची पूर्णपणे गरज आहे ती म्हणजेच करंजा संघाला शिवशंभू करंजा संघ पूर्णपणे अडचणीत आलाय जिथे मात्र धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा बलराम पाटील साहेब यांचे इथे आगमन झालंय बलराम पाटील मोस्ट वेलकम नयन थळी येस नयनकडे खूप मोठी क्षमता आहे या नयननं बराच काळ गाजवलाय आपलं टेनिस क्रिकेटमध्ये आणि तोच नयन आल्या क्षणाला ठोकतो व्हेरी फर्स्ट बॉल अँड व्हेरी फर्स्ट सिक्सर थँक्यू सो मच 6व्या क्रमांकावर नयन थळी आलाय नयन थळी सोबत आम्हीही क्रिकेट खेळलोय मित्रांनो हा हार्ड हिटर फलंदाज आहे याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे खूप मोठं कौशल्यता आहे परंतु एक षटकार ठोकल्यानंतर पुन्हा एकदा अगदी सिली मिड ऑफ कडे केला एक सिंगल येईल एका धावेवर समाधान मानावं लागलं आणि अशा एक प्रकारे एकंदरीत 32 या धावसंख्येवर शिवशंभू करंजा संघ जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद 32 धावा षटक सुरू आहे या चौथ्या षटकाचा खेळ जिथे मात्र प्रसाद वैयक्तिक दुसरे षटक फेकत असताना अंतिम चेंडूची फेकी करेल लवली स्ट्रोक ह्यूज अँड लॉंग सिक्सर अगर इथे मात्र या शेवटच्या बॉलवर आलेला षटकार आता पुन्हा एकदा मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय शिवशंभू करंजा संघ येणारे 6 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता मॅच मध्ये कमबॅक केलं जातोय दोन्ही फलंदाज ताकदवान आहेत दोन्ही फलंदाज षटकार वीर आहेत त्यामुळे या मॅच मध्ये नक्कीच मजा येईल शिवशंभू करंजा विरुद्ध पिरकोन 11 पिरकोन संघ येणारे 6 बॉल आणि विजयासाठी लक्ष उरलंय शेवटचं समीकरण 28 धावांचं 6 बॉल 28 आजच्या रात्रीतला फ्रेश हा शेवटचा सामना त्यानंतर विनर वर्सेस विनर असा मॅच होईल मी विनंती करेल नेक्स्ट मॅच साठी अगोदरचा विजय संघ या पण पहिला बॉल इथे मात्र नयन साठी डॉट फेकलाय नयन थळी हार्ड हिटर बॅट्समन आहे एक ऑलराऊंडर खेळाडू करंजा टीमचा म्हणून तो आता गरज आहे 5 बॉल मध्ये 28 षटकार ओनली 1 षटकार फक्त 6 ची गरज आहे तुम्हाला आता एका अर्थात एकेरी दुहेरी धावेशी काही होणार नाहीये नयन करंजा हे नाव आहे करंजा गावचा ब्रँड परंतु नाहीये इथे मात्र नयनची खराब कामगिरी या बॉलवर विकेट फलंदाज नयन बॅक टू डग आउट गोवटणे 11 गोवटणे टीमचा संगणक चला आपण रेडी राहा तयारीत राहा सुनीलजी वर्तक या गावचे बिग सपोर्टर्स तिरंगा शिवकर संघामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला अगदी लो स्कोरचा मॅच त्यांनी हातातून गमावला होता परंतु आज गोवटणे 11 गोवटणा
तिरंगा चिरनेर तिरंगा शिवकर संघ आहे तर तो आमच्या तोंडावर अगदी ते शब्द पडलेलेच आहेत. परंतु तिरंगा चिरनेर ही स्पर्धा अगदी प्रचलित राहिली आहे राजेंद्र भगत साहेबांची. पण या स्पर्धेमध्ये गोवटणे 11 गोवटणे संघ हातातला सामना निसटला. परंतु आज याच मैदानावर त्या संघाने एक सामना जिंकला आहे. त्या संघाला संगणकाला विनंती असेल की नक्कीच हा यस या एकेरी दुहेरीनं काहीच होणार नाही. मॅचमध्ये फक्त औपचारिकता. सुनीलजी वर्तक आम्हाला वाटलं की मॅच तुम्ही सहज जिंकाल चिरनेर मैदानावर, परंतु नाही आहे. टेनिस क्रिकेट आहे. अक्षरशः काय तो मॅच हातातून निसटला. 3 बॉल 27. मॅचमध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. चला आपण मी विनंती करतोय पुन्हा एकदा गोवटणे टीमच्या संघनायकाला की यावं लगेच. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. मॅचमधली मजा निघून गेली आहे. 2 बॉल आणि 27 म्हटलं होणार नाही आहेत. शिक्कामोर्तब झालाय. आता मात्र पिरकोन 11 पिरकोन संघाच्या नावावर हे विजय. 2 बॉल 27. कठीण आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आता आव्हान पार होण्यासारखं काही चित्र नाहीये. औपचारिकता. अजून एक विकेट. गोलंदाज आदेश मोकलला मिळाली सफलता. थँक्यू सो मच. बघा मी विनंती करतोय पुन्हा एकदा गोवटणे टीमच्या संघनायकाला, कारण मॅचमध्ये फक्त औपचारिकता शिल्लक यास आलेला आहे. कॅप्टन आपण यावं व्यासपीठावर येऊन स्थान बनवा आणि त्यानंतर मात्र लगेच आता विजयाची पताका पूर्णपणे अगदी मानानं स्वाभिमानानं डोलावताना आज आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच पिरकोन 11 पिरकोन. शेवटच्या क्षणाला वेळ निघून गेल्यानंतर या फटक्यांची गरज नाही आहे. शेती करपल्यानंतर पाऊस आल्यानंतर काही उपयोग नसतो आणि तसा मात्र आलेला हा शेवटच्या बॉलवर षटकार. सामना पराभूत झालाय. गोवटणे आणि पिरकोन 11 पिरकोन. बघा दोन्ही टीमच्या संघनायकाला आपण टॉससाठी आमंत्रित करूया. गोवटणे 11 गोवटणे संघाचा संघनायक आलेला आहे. पिरकोन 11 पिरकोन संघाच्या संघनायकाला मी विनंती करतोय की आपण टॉससाठी लगेच या. चला लगेच टॉस केला जाईल आणि विनर वर्सेस विनर असा हा मॅच आपल्या भेटीला येईल. तत्पूर्वी मात्र या सामन्यातला सामनावीर ज्या खेळाडूंना खूप चांगली बॅटिंग ही केली, 18 धावांचं योगदान आणि गोलंदाजी करत असताना फक्त 7 धावा 2 विकेट. आदेश मोकल या सामन्यातला सामनावीर आणि त्याचबरोबर कर्णधार पिरकोन 11 पिरकोन संघाचा संघनायक तुम्ही यायचं लगेच. गोवटणे 11 गोवटणे संघाच्या संघनायकाला आपण पाहतोय. त्यामुळे दोन्ही कर्णधार या टॉस करा, त्यानंतर आदेशला देऊया मॅन ऑफ द मॅच. पहिला टॉस करा आणि जो काही निर्णय असेल त्या निर्णयासहित मैदानात उतरा. विनर वर्सेस विनर. चला टॉस करूया. मी आदरणीय मान्यवरांना विनंती करतोय या व्यासपीठावर उपस्थित पाहुणे मान्यवर समीर दादा, मनीष शिवकर, आपण टॉस करून घेऊया. टॉस चेतन टॉस करूया. विनर वर्सेस विनर. आजच्या रात्रीतला हा सेकंड विनर वर्सेस विनरचा मॅच. या अगोदर चिरनेर संघानं मजल मारली आहे, 2 सामने जिंकलेत. म्हणजेच हा सामना असेल सेकंड लास्ट आजच्या रात्रीतला. 1:25 झालेत. चेतन स्वामी आमचे समालोचक यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय. गोवटणे टीमच्या संघनायकानं टॉस जिंकलेला आहे. निर्णय घ्या गोवटणे टीमचे संघनायक.
खेळाडू आणि लगेच मात्र मैदानावर उतरा